जाऊ का? मॅकॅनिक सर, थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या. सर, मी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथून आलो आहे. माझं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून सिंहगड कॉलेज पुणे या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर मी इन्फोसिस या कंपनीमध्ये मैसूर या ठिकाणी जॉईन झालो. 1.5 वर्ष स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत मी जॉब केला. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की स्पर्धा परीक्षांच्या पूर्ण वेळ तयारीसाठी मला वेळ हवा आहे, त्यामुळे मी गॅप घेण्याचा निर्णय घेतला. नंतर मी 3 वर्ष फुल टाइम स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि जुलै 2021 ला परत इन्फोसिस जॉईन केली. तेव्हापासून मी जॉब करत या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. सध्या तुम्ही इन्फोसिस मध्ये कार्यरत आहात. येस सर. किती एक्सपिरियन्स झाला तुमचा? सर, माझा टोटल एक्सपिरियन्स 4.5 वर्ष झालेला आहे. 4.5 वर्ष. येस सर. सध्याचं तुमचं पॅकेज किती आहे? सर, माझं पॅकेज सध्या 11.7 लाख पर annum आहे. तुम्हाला एवढं 1 लाखाभराची नोकरी आहे तिकडे, ते सोडून इथं प्रशासनामध्ये काय आहे? सर, gradual progression from managing different stakeholders, policy implementation to policy making, as opposed to office-based work at Infosys appeal more to me. Then we can say that समाजाला सकारात्मक परिवर्तन देण्याची दिशा देण्याची जी काही संधी ती प्रशासनामध्ये उपलब्ध होत असते. ज्या समस्या आपण अनुभवल्या, ज्या समस्या आपण पाहतो, त्या समस्येवर काम करण्याची संधी प्रशासनामध्ये उपलब्ध होते. आणि एका लार्जर स्केलवर किंवा जे काही डायव्हर्स रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्या प्रशासनामध्ये जास्त असतात, ज्या आता मला इथे खूप लिमिटेड प्रमाणात पाहायला मिळतात. काय आहेत प्रशासनाच्या समस्या? सर, आपण जर पर्टिक्युलर एक रोल अज्युम केला तर त्यानुसार आपण प्रशासनाच्या समस्या सांगू शकतो. सपोज जर महसूल प्रशासनात जर बघितलं आपण, तर आज जे काही पेंडिंग ज्या केसेस आहेत, महसूल रिलेटेड जे काही त्यांच्या अपील्स असतील किंवा ज्या बाकीच्या जमीन महसुलाच्या रिलेटेड केसेस असतात किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या रिलेटेड आपण पाहतो, पूर असेल किंवा दुष्काळ असेल, ह्याच्या ज्या समस्या असतात. त्याच्यानंतर इन जनरल प्रशासनाच्या समस्या काय? स्पेसिफिक रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा पोलीस डिपार्टमेंट सोडून इन जनरल समस्या काय वाटतात तुम्हाला? सर, मला असं वाटतं की जे काही प्रशासन आहे ते ओव्हरबर्डन नाही, म्हणजे जे काही फॅकल्टी असेल किंवा प्रशासन टू जे काही पॉप्युलेशन, तो जो काही रेशो आहे तो आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा खूपच जास्त प्रमाणात कमी आहे आपल्याकडे, म्हणजे खूपच ओव्हरबर्डन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनाची दुसरी समस्या सांगायची झाली तर जे काही आपल्या म्हणजे लोकांचे कामाचे तास आहेत, जे प्रशासनात काम करतात, उदाहरणार्थ पोलीस असेल तर त्यांचे मिनिमम 8 तास पाहिजे, तर त्यांना खूपच 12-12 तास वगैरे काम करावं लागतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये येणारी असंवेदनशीलता त्यांच्या कामाच्या ओझ्यामुळे ती एक मोठी समस्या आहे प्रशासनावरती, जे आपण आता बदलापूरच्या केसमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर तिसरी जर समस्या बघितली की आपल्याकडे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा ज्या फॅसिलिटीज असतात, ऑफिस आपण बघितले तर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे जे ऑफिस आहेत तेच आता भरपूर डिपार्टमेंटला आहेत. एक्साइज डिपार्टमेंट असेल किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट, त्यांचे ऑफिसेस अजून नवीन नाहीत किंवा त्यांच्यात फॅसिलिटीज आहेत. बरं, मग तुम्ही इन्फोसिस मध्ये जॉब केलेला आहे, इन्फोसिस लिमिटेड मध्ये सिस्टम इंजिनियर म्हणून. तर तिकडचा एक्सपिरियन्सचा ह्या प्रशासनाच्या समस्या सोडवण्यासाठी काय तुम्हाला उपयोग करता येईल एक्सपिरियन्सचा? सर, पहिली गोष्ट म्हणजे मी जे काही तिथं पहिले स्किल शिकलो, टीम वर्क, तर ते टीममध्ये काम करून आपल्या टीमचं जे काही मॉरल असेल ते कसं मोटिवेट करून वाढवायचं आणि जास्तीत जास्त काम कमीत कमी रिसोर्स म्हणजे रिसोर्स स्कॅरसिटी असताना जास्तीत जास्त काम कसं करायचं कमी वेळेत, एक पर्टिक्युलर गोल ठेवून, तर ते मी नक्कीच इकडे यूज करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जे काही माझ्या अंगी जे इथिक्स प्रिन्सिपल असेल किंवा कॉर्पोरेट इथिक्स आपण ज्याला म्हणू शकतो, ते नक्कीच मला इकडे यामध्ये युजफुल होतील. आणि सर, तिसरी गोष्ट म्हणजे जे काही ट्रेनिंग तिथं प्रोव्हाइड केलं जातं किंवा ज्या पद्धतीनं तिथले वर्क कल्चर असतं, तर ते नक्कीच मी इकडे बिंबवण्याचा प्रयत्न हे करेन. तुमचं वर्क कल्चर रिलेटेड उत्तर झालं. टेक्नॉलॉजीचा काय उपयोग करून घेते प्रशासनाच्या समस्या सोडवण्यासाठी? सर, प्रशासनाच्या रिलेटेड जर समस्या झाला तर मी आता जे काही काम करतो त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर एक प्रोसिजर फॉलो करावी लागते आम्हाला. सपोज एखादा प्रॉब्लेम जर कोणी रेज केला किंवा इन्सिडेंट रेज केला, तर त्याची जी काही प्रोसिजर असते त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि रूट कॉज हे आपल्याला ऍड्रेस करावं लागतं पर्टिक्युलर, जेणेकरून तो प्रॉब्लेम जर परत ऍड्रेस झाला किंवा अराईव्ह झाला तर त्यावेळेस आपण ह्युमन इंटरव्हेन्शन न करता ऑटोमॅटिक पद्धतीने तो प्रॉब्लेम सोडवला जाऊ शकतो. तर ह्यामध्ये आपण हे नक्कीच यूज करू शकतो की बाबा रूट कॉज अनालिसिस किंवा आपण ज्याला इन्सिडेंट मॅनेजमेंट म्हणू शकतो, तर ते नक्कीच तिकीटिंग सिस्टीम आपण आणू शकतो. म्हणजे सपोज एखाद्यानं काम घेऊन आला एखाद्या ऑफिसमध्ये, तर त्याला आपण एक टोकन नंबर देऊन ते ट्रॅक करण्यासाठी, तो इश्यू म्हणजे फास्ट रिसेल करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग बाबत आपण जे काही बोलतो, तर त्या गोष्टी आपण नक्कीच आता यामध्ये वापरू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्याच्यामध्ये काय फरक आहे? सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर हे जर गोल असेल तर मशीन लर्निंग हा पाथ इथपर्यंत जाण्यासाठी, आणि मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक लार्जर सबसेट म्हणू शकतो आपण. डीप लर्निंग काय असतं? सर, डीप लर्निंग
ते पण आपण ह्या ॲम्बिटमध्ये घेऊ शकतो. डीप लर्निंग म्हणजे की मशीन ज्यावेळी नवीन गोष्टी शिकतं किंवा वेगवेगळ्या पॅटर्न किंवा जे स्ट्रक्चरनुसार त्याला जे प्रोव्हाइड केलं जातं त्याच्या एक्सपिरियन्सवरून नवीन गोष्टी शिकतं, तर त्या रिलेटेड ज्या फील्डला डीप लर्निंग असं म्हणू शकतो. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क काय असतं? आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क सर जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काही पाथ आहे, म्हणजे ज्या प्रकारे त्या सिस्टीम किंवा मशीन लर्निंगमध्ये ज्या सिस्टीम गेन करतं नॉलेज किंवा त्याच्या एक्सपिरियन्सवरून, तर ते न्यूरल नेटवर्क प्रमाणे त्याची एक म्हणजे आपले जसं मानवी न्यूरल सिस्टीम वर्क करते त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काही सिस्टीम असते त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क असं म्हटलं जातं. AI ची डेफिनेशन काय? Sir, artificial intelligence is a super smart computer system which behaves or mimic human intelligence in some ways, like comprehending what people say, generating new text, images, audios, or videos based on the inputs given to them. बरं. आता जे चॅट जीपीटी आलेलं आहे त्याचा लॉंग फॉर्म काय? Sir, ChatGPT चा long form Chat Generative Pre-trained Transformer. जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर Yes, sir. म्हणजे काय असतं? सर ते जनरेटिव्ह जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काय आहे तर ती AI ची एक ब्रांच आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पॅटर्न किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक पर्टिक्युलर त्यांनी एक सिस्टीम किंवा आपण त्याला एक म्हणू शकतो त्यांचा एक अल्गोरिदम जो काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला ते एक ट्रान्सफॉर्मर असं म्हणलं, प्रिटेंड ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं, त्यानुसार ते डिझाईन केलेलं आहे. चॅट जीपीटीला सध्या काय पर्याय आहेत मार्केटमध्ये? ऑप्शन्स काय त्याच्यासाठी? सर मेटानं जो काही AIचा त्यांचा एक प्लॅटफॉर्म आणला तो एक आहे, जेमिनी आहे गुगलनं आणलेला. बरं. चॅट जीपीटीचा सीईओ कोण आहे? सर सॅम अल्टमॅन हे जे काय आहे ते चॅटजीपीची म्हणजे ज्यांनी ते डिझाईन केली तर त्यांचे जे सीईओ आहेत. बरं. आता हे AI आल्यामुळं IT क्षेत्रापुढे काही समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. हो नक्कीच सर. त्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे जे काही जे स्ट्रक्चर आहे म्हणजे आता गोल्डमॅन सॅक्स जी इन्व्हेस्टमेंट बँक आहे, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक, तर त्यांनी असं सांगितलं की बाबा 2035 पर्यंत 300 मिलियन जॉब्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पर्टिक्युलर म्हणजे पूर्ण सेक्टरमधले वर्ल्ड मधले हे होऊन जातील, नष्ट होऊन जातील. तर त्याचा नक्कीच IT क्षेत्रावर परिणाम होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जे काही आता तुम्ही उल्लेख केला ChatGPT, ह्याच्यामुळे जे काही गोष्टी तयार झाल्या म्हणजे जे एक पर्टिक्युलर जर कोड जर जनरेट करायचा असेल तर तो स्वतः त्याला इनपुट दिल्यानंतर तो कोड एक रफ कोड जनरेट करू शकतो. आणि आता जे काही जे स्ट्रक्चर आहे म्हणजे हायरार्की जे आहे IT सिस्टीम मध्ये ती नक्कीच चेंज होईल, त्याच्यामुळे त्याच्यावर इम्पॅक्ट होईल. तुम्ही म्हटले की जॉब लॉस होण्याचा धोका आहे, पण आम्ही असं पण ऐकलं की जर आपण योग्य स्किलिंग केलं तर 850 मिलियन जॉब नवीन क्रिएट होऊ शकतात. मग हे चांगलं आहे का वाईट आहे? हो सर नक्कीच. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस ते हायर एंड ऑफ द स्किल स्पेक्ट्रम त्याच्यावेळेस नक्कीच जॉब्स तयार होतील. पण आपला इंडियाचा जर पर्टिक्युलर प्रॉब्लेम विचारात गेला तर आपल्याला लोअर एंड ऑफ स्किल स्पेक्ट्रमवर जास्त फोकस करण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे लिटरसी रेट बघितला, आपल्याकडे टेक्नॉलॉजिकल आपण ज्याला डिजिटल डिवाइड म्हणतो ते जर पाहिलं तर खूप लोक अवेअर नाहीयेत म्हणजे ह्या गोष्टींशी, किंवा आता आपण त्या बाबतीत रेडी नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चरने म्हणा किंवा आपण त्याला ह्युमन कॅपिटलने म्हणू शकतो. त्यामुळे तो इम्पॅक्ट आपल्याकडे जास्त होणार आहे आणि जे जॉब जे जनरेट होतील ते डेव्हलप कंट्रीमध्ये जास्त तयार होतील. त्यांच्याकडे जे काही सिस्टीम आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्युमन कॅपिटल आहे ते रेडी आहे त्यांच्याकडे. पण आपल्याकडे लोअर एंड ऑफ स्किल स्पेक्ट्रम जास्त जॉब जाण्याची भीती आपल्याकडे जास्त आहे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये. तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे आहेत. येस सर. श्रीगोंदा तालुक्याची काय वैशिष्ट्य काय सांगता येते? सर श्रीगोंदा तालुक्याचं जर ऐतिहासिक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर श्री संत शेख मोहम्मद महाराज जे सुफी संप्रदाय किंवा वारकरी संप्रदायाच्या रिलेटेड एक संत होऊन गेलेले आहेत तुकाराम महाराजांच्या समकालीन. दुसरी गोष्ट म्हणजे जॉग्राफिकली जर विचार केला तर श्रीगोंदा तालुका हा अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर लोकेटेड आहे. त्याच्या जॉग्राफिकली आपण जर हे विचार केला जर कृष्णा नदीची जी काही उपनदी भीमा नदी ती श्रीगोंदा तालुक्याच्या बॉर्डरवरनं जाते. त्यानंतर तिसरी गोष्ट जर ऍग्रिकल्चर रिलेटेड बघायला गेलं तर एक म्हणजे द्राक्ष आणि डाळिंबाच्या रिलेटेड जे एक्सपोर्ट जे होतात त्यातलं मेजर एक्सपोर्टचं हब म्हणून श्रीगोंद्याला ओळखलं जातं किंवा लिंबाचं आगार म्हणून सुद्धा श्रीगोंद्याला ओळख आहे. आणि त्याच्यानंतर सर श्रीगोंदा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात श्रीगोंद्याचं काही महत्व आहे का? येस सर. काय ते? सर पेडगाव या ठिकाणी जो काही पांडवलेणी नावाचा जो किल्ला होता जो आता धर्मवीरगड म्हणून ओळखला जातो. काय नाव होतं किल्ल्याचं? पांडे पेडगावचा किल्ला म्हणून ओळखला जातो. बरं. धर्मवीरगड आता नाव दिले. त्याच्या अगोदर काय नाव होतं? बहादूरगड. बरं. छत्रपती संभाजी महाराजांचं काय? सर छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस पकडलं गेलं मुघलांकडनं तर त्यावेळेस त्यांना शेवटच्या फेजमध्ये त्यांच्या म्हणजे 1689 फेब्रुवारीमध्ये त्यांना तिथं आणण्यात आलं होतं. 1689. बरं. मग त्यांची समाधी कुठं आहे?
तर त्यांची समाधी इंद्रायणी आणि भीमाचा जो संगम आहे वडू तुळापूरला, तर त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. वडूला का तुळापूरला? सर एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण वडूच्या रिलेटेड वडूलाच आहे बहुतेक. बरं. मग पांडे पेडगावचा किल्ला किंवा धर्मवीरगड किंवा बहादूरगड त्याचे काय वैशिष्ट्य आहे? सर तो जो काही किल्ला आहे तो एक भुईकोट किल्ला आहे, आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तो नदीच्या किनारी, भीमा नदीच्या किनारी वसलेला आहे. त्याच्यामुळे तिथून जे काही ज्या काळात ट्रेड ट्रान्सपोर्ट व्हायचा, म्हणजे व्यापाराचं एक केंद्र म्हणून तिथं ओळखलं जायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो काही बहादूर शाह होता औरंगजेबाचा मुलगा, तर त्यांना औरंगजेबाचा मुलगा का दूध भाऊ? सॉरी सर, औरंगजेबाचा दूध भाऊ होता तो. तर त्यावेळेस त्यांनी जो आक्रमण करून तो मराठ्यांकडनं तो किल्ला ताब्यात घेतला होता. बरं. पेडगावचा शहाणा ही म्हण त्याच्या संदर्भातच आहे का ते? पेडगावचा शहाणा किंवा पेडगावचा अतिशहाणा किंवा Yes. येड घेऊन पेडगावला जाणं, येस त्याचा काही प्रसंग माहिती आहे का तुम्हाला? कशामुळे असं म्हटलं जातं? सर, ज्यावेळेस त्या मुघलांनी ज्यावेळेस तिथं अतिक्रमण किंवा आक्रमण ज्यावेळेस केलं होतं, तर त्यावेळेस मराठ्यांनी त्यांच्या जे काही गनिमी कावा या तंत्राची त्यांना झलक दाखवून दिली. म्हणजे ज्यावेळेस ते एका दिशेने सैन्य ज्यावेळेस येत होतं, त्यावेळेस त्यांनी दुसऱ्याच दिशेला त्यावेळेस ते सैन्य हे करून, म्हणजे गनिमी कावा या तंत्राचा वापर करून तो किल्ला किंवा ते आक्रमण परतून लावलं होतं. त्यावेळेस ती म्हण त्या उद्देशाने वापरली जाते. अच्छा. तुमचे प्रेफरन्सेस काय आहेत? सर माझा पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर असं वर्ग आहे. दुसरा प्रेफरन्स माझा सर चीफ ऑफिसर किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा आहे. तिसरा प्रेफरन्स माझा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा जिल्हा परिषद मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा आहे. चौथा प्रेफरन्स सर माझा असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, आणि पाचवा प्रेफरन्स माझा असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर आहे. पहिला प्रेफरन्स तुमचा डेप्युटी कलेक्टर आहे. डेप्युटी कलेक्टर हे त्यांची कार्य आणि कर्तव्य सांगा आम्हाला. सर डेप्युटी कलेक्टरचं पहिलं काम जर आपण विचारात घेतलं तर सुपरवायझरी रोल आहे. जर त्याच्या ऑफिसमधले जे काही कनिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ जो स्टाफ आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भाडे नियंत्रण कायदा, कुळ कायदा, याच्यामध्ये पण जे काही सुपरवायझरी रोल त्याला निभावावा लागतो. त्यानंतर विधानसभा मतदारसंघासाठी तो निर्वाचन अधिकारी म्हणून काम करतो, आणि लोकसभा मतदारसंघासाठी तो सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून काम करतो. तो त्या विभागातील आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून त्याला काम करावं लागतं. त्याच्यानंतर जे काही शांतता आणि सुव्यवस्था आहे, पब्लिक ऑर्डर मेंटेन करण्यासाठी सुद्धा त्याला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून अधिकार दिलेले आहेत. डेप्युटी कलेक्टर हे कोणकोणत्या पदांवरती कार्य करतात? सर डेप्युटी कलेक्टर हे पहिली गोष्ट म्हणजे उपविभागीय अधिकारी म्हणून काम करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून पण ते काम करू शकतात. त्यानंतर एक निवडणूक अधिकारी म्हणून जे काही डिपार्टमेंट असतात त्याच्यात पण काम करू शकतात. जमाबंदी आयुक्त म्हणून जे असतात जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये महसूल रिलेटेड, तर त्याच्यामध्ये पण त्यांचा रोल असतो. त्याच्यानंतर जे काही ट्रेनिंग सेंटर्स असतात वेगवेगळे, त्या ठिकाणी ते अध्यापनाचं पण काम पण करू शकतात. त्यानंतर तुमची हॉबी काय? सर माझी हॉबी प्लेइंग बॅडमिंटन आणि रिडिंग सेल्फ हेल्प बुक्स. रीडिंग सेल्फ हेल्प बुक्स. येस सर. कोणते पुस्तक वाचता तुम्ही? सर मी आता रिसेंटली इसेन्शियलिझम बाय ग्रेग मॅकॉन हे पुस्तक वाचलेलं आहे. काय शिकायला मिळालं तुम्हाला? सर ज्यावेळेस आपल्याकडे चॉईसेस भरपूर अवेलेबल असतात त्यावेळेस म्हणजे जे काही चॉईस आहे आता, तर त्याच्यामधून फोकस कसं करणं आपल्या गोष्टीवर किंवा इसेन्शियल गोष्टीवर. त्याच्यामध्ये एक लाईन दिलेली सर की इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन 1000 थिंग्स, जस्ट फोकस ऑन वन थिंग्स, और जस्ट मेक प्रोग्रेस इन वन डायरेक्शन फॉर 1000 किलोमीटर इंस्टेड ऑफ मेकिंग प्रोग्रेस ऑफ 1 मिलीमीटर इन 1000 डायरेक्शन्स. आता तुम्ही म्हणता की एकाच दिशेवरती फोकस केलं पाहिजे, परंतु IAS किंवा जनरल प्रशासनातलं जे डेप्युटी कलेक्टर पद आहे ज्याचं प्रमोशन IAS आहे, त्याला आपण म्हणतो जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन. मग इथं तुम्हाला एका दिशेला प्रवास करायला नाही मिळणार, तुम्हाला सगळ्या दिशेतलं थोडं 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 माहित पाहिजे. मग कसं होणार? सर मला असं वाटतं की ते आपण जर एक मोठा व्यापक अर्थ जर त्याचा जर घेतला तर त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे 1000 डायरेक्शन म्हणजे 1000 सेंटीमीटर जर एका डायरेक्शन आपल्याला जर प्रोग्रेस करायची असेल तर त्याचा अर्थ असा नॅरो घेऊन चालत नाही. ज्यावेळेस व्यापक अर्थ आपण ज्यावेळेस घेतो, सगळे स्किल्स आपण ज्यावेळेस वाढू किंवा आपली पर्सनॅलिटी ग्रोथ करू, त्यासाठी ह्या नक्कीच ह्या सगळ्या दिशांचा किंवा सगळ्या अँगलचा वापर होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण परफेक्शन हवं असेल तर त्याच्यामध्ये फक्त असं आहे की नॉन इसेन्शियल गोष्टींवर आपण भर नाही दिला पाहिजे. मग इसेन्शियलिझम म्हणजे काय? इसेन्शियलिझम म्हणजे सर फोकसिंग ऑन जस्ट इसेन्शियल थिंग्स अँड अवॉइडिंग ऑल द टू मेनी चॉईसेस ऑर नॉन इसेन्शियल थिंग्स. तुम्ही म्हणाल तुमची हॉबी बॅडमिंटन खेळणे, ठीक आहे. तर बॅडमिंटन मधल्या जागतिक 3 महिला खेळाडूंची नाव सांगा. सर पहिली गोष्ट म्हणजे कॅरोलिना मरीन, जी काही आता ऑलिम्पिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये होती, स्पेनची खेळाडू आहे ती. त्यानंतर दुसरी म्हणजे आपली PV सिंधू, आपले इंडियन खेळाडू आहे.
ज्यांनी आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. आणि तिसरी महिला म्हणजे सायना नेहवाल, जी आता रिटायर्ड आहे बॅडमिंटन इंडियन पटू. विदेशी 2 कॅरोलिना मरिन सोडून. से यंग म्हणून जे आहे त्यांनी आता गोल्ड मेडल मिळवलं वुमन सिंगलमध्ये दक्षिण कोरियाच्या ज्या आहेत. ठीक आहे. सीओ ची कार्य सांगा मला. चीफ ऑफिसर. सर चीफ ऑफिसर हा जो काही असतो तो महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो. त्याच्याकडे महापालिकेचं बजेट करण्याचं काम असतं, जे काही अंदाजपत्रक आहे ते. त्याच्यानंतर जे काही प्रशासकीय कामकाज जे चालतं त्या प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो काही हेड म्हणून त्या महापालिका प्रशासनाचा ओळखला जातो. त्यानंतर त्यामध्ये जे काही वेगवेगळे ऍक्ट आहेत, म्हणजे आपला जो म्युन्सिपल ऍक्ट आहे त्याच्यानुसार जी त्याला कार्य नेमून दिलेली आहे ती कार्य त्याला पार पाडावी लागतात. सीओ आणि बीडीओ यांच्यामध्ये फरक नाही. सर सीओ हे अर्बन डेव्हलपमेंट किंवा अर्बन गव्हर्नन्स म्हणजे त्याच्याशी रिलेटेड पद आहे. आणि जे बीडीओ जे आहे ते रूरल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड, ग्रामविकास विभागाशी रिलेटेड आहे. म्हणजे त्यांचे विभाग पण वेगळे आहेत. त्यांचा नगरविकास विभाग येतो सीओ साठी, आणि ह्यांचा विभाग ग्रामीण किंवा ग्रामविकास विभाग येतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की दोन्हीही त्याच्यात एक साम्य बघायचं झालं तर दोन्ही डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड ते पद आहेत. आणि जे काही एरिया ऑफ ज्युरिडिक्शन जो असतो म्हणजे जॉग्राफिकल एरिया, तर बीडीओ कडे जास्त एरिया असतो आणि ह्यांच्याकडे सीओ कडे एरिया कमी असतो पण पॉप्युलेशन जास्त असते. बीडीओ कडे उलट एरिया जास्त असतो आणि पॉप्युलेशन थोडी कमी असते. बॅडमिंटन मध्ये टीम गेम म्हणजे ऍज अ इंडिया टीम असा एक कप असतो जगामध्ये, कोणता आहे त्याचं नाव काय? सर थॉमस कप मेन्सच्या रिलेटेड आहे आणि वुमन्सच्या रिलेटेड उबर कप आहे. भारताची काय प्रोग्रेस आहे त्याच्यामध्ये? सर 2022 साली आपण इंडियानं थॉमस कप जिंकलेला आहे. किती वेळेस आपण जिंकलाय तो आतापर्यंत? सर आतापर्यंत एकदाच जिंकलेला आहे तो कप. ठीक आहे. तुम्ही कॉर्पोरेट इथिक्स असं म्हणाल, काय असतात कॉर्पोरेट इथिक्स? सर कॉर्पोरेट इथिक्स म्हणजे जे काही मॉरल प्रिन्सिपल्स किंवा जे ॲडरन्स टू स्ट्रॉंग मॉरल प्रिन्सिपल्स आपण जे म्हणतो ते कॉर्पोरेट रिलेटेड. तर फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर जे काही डिसिप्लिन आपण म्हणू शकतो त्याला, किंवा जे काही अकाउंटेबिलिटी असेल, इमोशनल इंटेलिजन्स असेल, ह्याच्या काही गोष्टी त्या कॉर्पोरेटमध्ये ज्या जास्त फॉलो केल्या जातात त्यांना कॉर्पोरेट इथिक्स म्हणू शकतो. ठीक आहे. आयटी ऍक्ट बद्दल माहिती आहे तुम्हाला? त्याच्यातल्या 2-3 तरतुदी सांगा. सर आयटी ऍक्टच्या रिलेटेड जे काही सेक्शन 66 जे आहे त्याच्यामध्ये सेक्शन 66 एफ जो आहे तो सायबर टेररिझमशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला सेक्शन 70 जो आहे तो आपलं आयसर्ट जे आहे इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम त्याच्याशी रिलेटेड आहे. कोणता आर्टिकल आहे आयसर्टचं? सर नक्की मी नाही सांगू शकतो पण सेक्शन 70 रिलेटेड आहे. 70B आहे. येस सर. त्याच्यानंतर सर 66A जे काय आहे ते आता सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. का बरं होते? सर त्याच्यामध्ये असं होतं की सॉरी सर आता ऍक्च्युली मी रिकॉल करू शकत वगैरे काही संदर्भ आहे का? सॉरी सर. मेसेजेस वगैरेचा काही संदर्भ आहे का? हो सर, जे काही सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह कंटेंट जे पोस्ट केलं जातं त्याच्याशी रिलेटेड ते आर्टिकल होतं. कोणता खटला होता तो? त्या खटल्यामध्ये ते रद्द केलं गेलं? सॉरी सर, त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. तुम्ही म्हैसूर येथे जॉब केलेला आहे. येस सर. काय वैशिष्ट्य आहेत म्हैसूरची? सर म्हैसूर जे काय आहे तर ते जे म्हैसूर जे संस्थान होतं तर त्याच्या म्हणजे ते कॅपिटल म्हणून ओळखलं जायचं नाही. टिपू सुलतान जो होता त्याच्याच ते म्हैसूरच्या शेजारी श्रीरंगपट्टणम म्हणून एक शहर आहे. तर ते म्हैसूर जे टिपू सुलतानची जी काही राजधानी होती श्रीरंगपट्टणम होती. श्रीरंगपट्टणमलाच किंवा म्हैसूरच्या तिथेच कृष्णराज सागर हा डॅम आहे कावेरी रिव्हरवर, मोठा डॅम आहे आपल्या उजनीसारखा. आणि त्याच्यानंतर तिथून जे काही जे श्रीरंगपट्टणम जे ते बेट तयार झालेले म्हणजे एक रिव्हर पासून असे बायफार्गेट झालेली रिव्हर आणि पुढे जाऊन परत मिळते, तर ते एक रिव्हर आणि बेट आहे श्रीरंगपट्टणम. टिपू सुलतानची 5 कॉन्ट्रीब्युशन सांगा. सर टिपू सुलतानला म्हणजे जे काही आपण म्हणू शकतो की पहिलं काम त्याचं जर जे काय असेल त्यानं ते थोडा विज्ञानवादी जो काही दृष्टिकोन होता त्याच्यामध्ये त्याने ते रॉकेट डेव्हलप करण्यासाठी पण काहीतरी इनिशिएटिव्ह घेतला होता. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक जे अलायन्स असतं म्हणजे त्यांनी ब्रिटिशांचा जो काही धोका होता आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटला त्यावेळेस तर त्याने तो नक्कीच ओळखला होता आणि त्याने अलायन्स करण्याचा प्रयत्न केला होता मराठ्यांशी, निजामाशी, पण त्याला त्यावेळेस ते यश आलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यानं जे काही मिलिटरी होती त्याची किंवा ते खूपच जास्त ऍडव्हान्स लेवलला म्हणजे ब्रिटिशांच्या बरोबर फाईट करण्यासाठी फ्रेंच लोकांची मदत घेतली. टिपू सुलतानच्या जयंतीबाबत एक कॉन्ट्रोवर्सी असते कर्नाटकमध्ये नेहमी. काय कॉन्ट्रोवर्सी आहे? सर आता असं मला वाटतं की आता आपण पाहतो इन जनरल की जे काही अस्मिता ज्या आहेत विशेषतः धार्मिक अस्मिता ह्या टोकदार झालेल्या आहेत खूपच जास्त.
मग त्याच्यामुळे जे काही म्हटलं जातं की जे काही कॅरेक्टर्स ऑफ द पास्ट आहेत तर ते मॉडर्न एअरस्टिक जे आहेत आपल्या डेमोक्रेसी असेल किंवा जे काही वेगवेगळ्या गोष्टी असेल त्याच्यानं आपण मेजर करायला लागलो, त्याच्यामुळे सर त्याच्याशी रिलेटेड त्याचे वाद होत आहेत. ठीक आहे. म्हैसूरचा एक पदार्थ आहे फेमस, काय नाव आहे? सर ते म्हैसूर पाक जो काय आहे तो त्याच्यात, आणि जे बाकीचे जर आपण विचार केला तर सँडलवूड जवळपासून जे सोप बनवले जातात साबण, तर त्याच्या रिलेटेड पण म्हैसूर फेमस आहे. ठीक आहे. मला एक सांगा, व्हायरस आणि वर्म्स याच्यात काय फरक असतो? सर मॅडम, व्हायरस आणि वर्म्स हे दोन्ही पण एक प्रोपोगेटिंग मेकॅनिझम आहेत मॅलिशियस सॉफ्टवेअरचे, आपण त्याला मालवेअर म्हणतो. तर व्हायरस जो काय आहे तो सेल्फ रिप्लिकेटिंग सॉफ्टवेअर म्हणजे प्रोपोगेटिंग मेकॅनिझम आहे. ते ज्यावेळेस जातो तिथं तर त्याला दुसऱ्या ज्या सिस्टीम आहेत किंवा जिथले जे प्रोग्राम आहेत त्याला पण इन्फेक्ट करतो. आणि वर्म जो काय आहे तर तो पण त्याच्या रिलेटेड आहे, फक्त वर्मला एक हे लागत नाही, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या सिस्टीममध्ये जातो त्याला मीडियम लागत नाही, तिथे गेल्यानंतर तो आपोआप रिप्लिकेट होत जातो. तसं व्हायरसला दुसरीकडनं एका सिस्टीम मधनं किंवा एका प्रोग्राम मधनं जायचं असेल दुसरीकडे तर त्याला मीडियम लागतं. डीप वेब म्हणजे काय? डीप वेब मी नक्की नाही सांगू शकत, पण मी गेस करू शकतो का? डीप वेब म्हणजे असे काही जे काही पॅटर्न्स किंवा जे काही इंटरनेट आहे त्याच्या यूज इलिगल किंवा वेगवेगळ्या जे काही फ्रिंज एलिमेंट आहे त्यांच्याकडनं केला जातो. उदाहरणार्थ ड्रग्सचा ट्रेड असेल किंवा जे काही वेगवेगळे ट्रेड चालतात इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये, म्हणजे जसा वाईल्ड लाईफचा जो काही त्यांच्या अवयवांचा किंवा ह्याचा बाकीचा जो काही ट्रेड इलिगल ट्रेड तो त्याच्यामध्ये चालवला जातो डीप वेबमध्ये. मध्यंतरी आपले माननीय पंतप्रधान आहेत त्यांच्या बाबतीत आणि काही साऊथचे हिरोईन आहेत त्यांच्या बाबतीत डीप फेक झालं होतं, आपण ऐकलं. काय असतं डीप फेक? डीप फेक हे असं तंत्रज्ञान आहे की ज्याच्या माध्यमातून आपले जे काही ऑडिओ किंवा इमेजेस आहेत असं अपिअर केलं जातं की ते आपणच बोलतोय, पण ते ऍक्च्युअली तसं नसतं. तर ते दुसरंच कोणीतरी बोललेलं असतं आणि असं दाखवलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं की प्रोजेक्ट केलं जातं की ते आपणच स्वतः बोलतोय म्हणून. फक्त ऑडिओ असतं का? नाही, ऑडिओ, टेक्स्ट, इमेजेस काही पण असू शकतं, व्हिडिओ त्याच्यामध्ये. बरं. मला एक सांगा, एन्क्रिप्शन काय असतं आणि डिक्रिप्शन काय असतं? एन्क्रिप्शन म्हणजे की अशी प्रोसेस येते की जे डेटाला अनॉनॉमस बनवते किंवा त्याची जी काही आयडेंटिटी ती हाईड करण्यासाठी मदत करते. जसं की व्हॉट्सअपचे जे मेसेज आहेत आपले ते इन्क्रिप्ट केले जातात, म्हणजे ज्यावेळेस ते एका मीडियम मधून दुसऱ्या युजर पर्यंत पाठवले जातात, मध्ये ते वेगळ्या लँग्वेजमध्ये किंवा वेगळ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट केले जातात, जेणेकरून जो काही मधले जे युजर्स आहेत त्यांना ते हे करता येणार नाही, गेस किंवा आपण अंडरस्टँड करता येणार नाही. आणि डिक्रिप्शन जे काय आहे तर त्याच्या उलट आहे, म्हणजे ज्यावेळेस ते मेसेज एंड युजरला रिसीव्ह होतो ते डिक्रिप्ट करून परत जे काही ओरिजिनल जो मेसेज आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट केला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तुम्ही प्रशासनात काय वापर कराल? मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पहिला जर वापर मी करायचा असेल तर ते डिझाईन जी काही गोष्ट असेल, डिझाईन ऑफ मशीन किंवा डिझाईन ऑफ वेगवेगळे प्रोसेस, तर ते नक्कीच त्याच्यामध्ये जी काही प्रोसेस वापरली जाते की रिक्वायरमेंट गॅदरिंग पासून तर किंवा मॅन्युफॅक्चरिंग पासून वेगवेगळे, तर ती पहिली स्टेप आहे मला असं वाटतं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्यासाठी, कोणत्याही समस्येवर काम करण्यासाठी, की आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम हातात घेतो एखादा सोडवण्यासाठी तर त्यावेळेस आपण रिक्वायरमेंट्स किंवा ज्याचे जे काही मेन बेसिक नीड आहे तिथून सुरुवात केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही क्वालिटी कंट्रोलचे जे प्रिन्सिपल्स आहेत जापनीज टेक्निक, जसं की 5S असेल, जस्ट इन टाइम असेल किंवा कायझन, तर त्याचाही आपण प्रशासनामध्ये उपयोग करू शकतो. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे एनर्जी ऑडिट किंवा जे काही ऑफिस रिलेटेड जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर असतात तर त्याच्यामध्ये पण आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा यूज करता येऊ शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे जे काही रोबोटिक्स आता आलेले आहे, म्हणजे ड्रोन किंवा अनमॅन व्हेकल्स जे काय एरियल व्हेकल्स, तर त्याच्यामध्ये पण मेकॅनिकलचा यूज होऊ शकतो. तुम्ही ड्रोन्सचा उल्लेख केला. ड्रोन बाबत आता केंद्र सरकारने एक योजना आणली होती, काय नाव आहे त्या योजनेचं? ड्रोन बाबत ती मला असं वाटतं लखपती दिदी नावाची जी काही योजना आहे ती बचत गट किंवा जे महिलांचे जे ग्रुप आहेत त्यांना ड्रोन उपलब्ध करून देऊन त्याच्यामधून रोजगार निर्माण करणं, ही जी काही लखपती दिदी योजना आहे ती केंद्राने आणलेली आहे. मला सांगा, महिलांसाठी 5 योजना सांगा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने राबवल्या त्यांच्या मार्फत राबवल्या जाणार. लखपती दिदी सोडून. ओके. पहिली योजना म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी काही योजना आहे त्याच्यामधून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याच्यानंतर जे काही आपली महाराष्ट्राची सुकन्या समृद्धी योजना होती तर ती आत्ताच लेक लाडकी योजना म्हणून हे केली गेली. त्यानंतर तिसरी म्हणजे आत्ताच जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणलेली आहे मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, तर ती पण लाडकी बहीण योजना, तर ती पण महिलांसाठी आहे. त्याच्यानंतर चौथी जर योजना बघायला गेली तर जे काही उमेद अभियान आहे महाराष्ट्राचं ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तर ते पण महिलांशी रिलेटेड आहे. आणि त्याच्यानंतर
जे काही स्कॉलरशिप वेगवेगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात मुलींना, म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या नावानं आहे, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं पण काही पुरस्कार दिले जातात. श्रीगोंद्याचं काय नाव होतं बरं आधी? श्रीगोंद्याचं आधी म्हणजे तुरंत म्हणजे लगेच इमिजिएट जर मागा बघितला आपण तर चांभार गोंदा असं जे काही नाव होतं, जातीवाचक नाव ते होतं. त्याच्या अगोदर जे काही पुराणात श्रीपूर्ण म्हणून श्रीगोंद्याचा उल्लेख आढळतो. नाथ संप्रदायाबद्दल काय सांगू शकता? नाथ संप्रदायाबद्दल मी असं विशेष माहिती नाही सांगू शकत, पण पाथर्डी नगरमधील जे काही पाथर्डी तालुका आहे त्यामध्ये मच्छिंद्रनाथ, कानिपनाथ वगैरे जे काही आहेत ते नवनाथ, तर त्यांच्या नावं रिलेटेड सांगता येतील का नवनाथांची? पूर्ण नाव नाही सांगू शकत. तुम्ही तुमचा एवढा अनुभव झालाय आता आयटी मध्ये झालाय, त्याच्यानंतर त्याच्या आधी तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, तुमचं अकॅडमिक देखील खूप चांगलं आहे. काय तुम्ही या सगळ्या नॉलेजचा उपयोग कराल आणि एक वेगळा तुमचा ठसा उमटवाल प्रशासनात येऊन? पहिली गोष्ट म्हणजे मी एक गोष्ट नक्की करेल की बाबा जे काही आपण जी गोष्ट करतो ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल माझ्या स्किल सेटचा यूज मॅक्सिमम करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मी आता आयटी मध्ये जे शिकलोय टीम वर्क, म्हणजे जे काही आपण बरोबरच्या लोकांबरोबर काम करताना जे काही टार्गेट अचीव्ह करायचे असतात ते समोरच्याचे किंवा आपल्या जे सोबत जे काम करतात टीम मेंबर त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स आपण ओळखून जे काही ऍडजस्टमेंट करून काम करावं लागतं ते नक्कीच मला वाटतं हेल्पफुल ठरते. गव्हर्नमेंटचे 5 ई गव्हर्नन्सचे प्लॅटफॉर्म सांगा मला. ओके सर. पहिला जो प्लॅटफॉर्म आहे तर तो डिजिलॉकर म्हणून जे काही ऍप्लिकेशन आहे त्याच्यात आपण डॉक्युमेंट्स वगैरे हे करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ई भूमिलेख नावाचं जे काही ऍप्लिकेशन आहे, भूमिलेख लँड रेकॉर्ड्स विभागाचं, त्याच्यावरून 7/12 वगैरे आपण जे डाउनलोड करू शकतो. आणि त्याच्यानंतर तिसरा जर प्लॅटफॉर्म बघायला गेला तर उमंग नावाचा जो काही ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर पण ई गव्हर्नन्स रिलेटेड हे करू शकतो. त्याच्यानंतर 4 नंबरला जर आपण बघितलं तर आधार किंवा जे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांचं जे काही ऍप्लिकेशन आहे त्याच्यामार्फत आपण आधारच्या सेवा देऊ शकतो. त्यानंतर दुसरं जर बघायला गेलं तर मला सांगा, आता तुम्ही आयटी मध्ये डेव्हलपर म्हणून काम करताय बरोबर, किंवा टेस्टर, काय काय प्रोफाईल आहे तुमची? सर मी टेस्ट सपोर्ट इंजिनियर आहे. टेस्ट सपोर्ट इंजिनियर, ठीक आहे, हरकत नाही. आयटी मध्ये जे ऍप्लिकेशन तुम्ही टेस्ट करता, डेव्हलप करता, त्या कम्पॅरेटिव्हली हे जे गव्हर्नमेंटचे ई गव्हर्नन्स ऍप्लिकेशन आहेत ह्यांची तुम्हाला कार्यक्षमता कमी वाटते का? वाटतं का काही प्रॉब्लेम्स आहेत ह्या ऍप्लिकेशन्स मध्ये कम्पॅरेटिव्हली? येस सर, त्यांचे नक्कीच परफॉर्मन्स इश्यूज आहेत. म्हणजे ज्यावेळेस लोडचा ज्यावेळेस इश्यू येतो, म्हणजे ज्यावेळेस मॅक्सिमम युजर्स आपण एंटर करतो, आपण एखाद्या निकालाच्या वेळेस पाहतो की एखादा निकाल असेल किंवा आता जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती त्यावेळेस आधार व्हेरिफिकेशनचं जे काही त्यांचं पोर्टल आहे तर ते असं का बरं होतं असं? मग सर जे काही मला असं वाटतं लोड टेस्टिंग नावाचा जो काही प्रकार आहे तर तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित केला जात नाही, किंवा त्याचे जे बॅकअपला जे काही सर्व्हर्स आहेत किंवा नंबर ऑफ युजर्स जे परमिटेड आहेत ते नक्कीच कमी असावेत. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये नक्कीच लॅकून असतील. काय काय करायला लागेल त्याच्यासाठी आपल्याला? सर त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर काय डेव्हलप करावं लागेल किंवा टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट मध्ये काय करावं लागेल? सर त्याची नक्कीच सर्व्हरची स्ट्रेंथ नक्कीच वाढवावं लागेल त्याच्यासाठी. आणि जे काही प्रोसेसर्स जे यूज केलेले जातात ते नक्कीच आपल्याला ऍडव्हान्स लेवलचे यूज करावे लागतील. आणि जे काही आधीच फोरकास्ट करून, म्हणजे जे एखादं पर्टिक्युलर ऍप्लिकेशन जर आपण बनवतोय तर मॅक्झिमम आणि मिनिमम हा जो काही फोरकास्ट आहे तो सर्वे करून आधीच निश्चित करावा लागेल आणि मग डिझाईन करावं लागेल. लास्ट क्वेश्चन, थर्मोडायनामिक्सचे किती नियम आहेत? सर थर्मोडायनामिक्सचे आता 3 जे काही लॉज आहेत ते आता अवेलेबल आहेत आणि एक झिरो असं पकडलं टोटल 4 लॉज आहेत. झिरोथ लॉ का म्हणतात? सर झिरोथ लॉ हा खूपच फंडामेंटल लॉ आहे थर्मोडायनामिक्स मध्ये, आणि जो फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ नंतर इन्व्हेंट झाला. त्यावेळेस त्या कंटेम्पररी सायंटिस्टनं असं ठरवलं की बाबा त्याला आपण याच्या अगोदर स्थान दिलं पाहिजे कारण तो खूपच फंडामेंटल आहे, त्याच्यामुळे त्याला झिरोथ लॉ असं म्हटलं जातं. लास्ट क्वेश्चन, डिफाईन युअर पर्सनॅलिटी इन 1 वर्ड. सर डायनेमिक. थँक्यू. ओके, थँक्यू सर. थँक्यू मॅडम. हॅव अ नाईस डे. वेलकम या सर. विशाल सर, थँक्यू. कधी इंटरव्ह्यू? अजून डेट नाही आली सर. नाही आली का? नाही. अच्छा, मग भरपूर वेळ आहे तुम्हाला. तुम्हाला वेळ मिळाला चांगला. मला कसा वाटला एक्सपिरियन्स आज लास्ट टाइमच्या कम्पॅरेटिव्हली? आज जास्त जरा थोडा इंटेन्स वाटला. टेन्स वाटला, मुद्दामच केला. टेक्नॉलॉजिकल तयारी खूपच चांगली. मी यांना सांगितलं होतं, म्हटलं एकदम प्रिपेअर्ड माणूस आहे, थोडं टेन्स गेलं तरी चालतंय, म्हटलं हरकत नाही, वेळ आहे आपल्याला. तर काहीच नाही, म्हणजे एकदम छान. मला काय वाटतं विशाल सर, जेव्हा तुम्ही एंट्री घेतली ना आणि सुरुवात झाली, मी सांगितलं की तुमची ओळख करून द्या,
स्पीड जास्त होतोय थोडंसं असं वाटतं मला. ओके. तुमच्याकडे कंटेंट खूप आहे ना, आपल्याकडे आयटीचा एक्सपिरियन्स आहे, आपलं इन जनरल पण रिडिंग चांगलं आहे, तर मला वाटतं थोडं जर तुम्हाला स्पीड बोलण्याचं कमी करता आलं, बट बाय नेचर, म्हणजे अगदीच असं नको व्हायला की ते कमी करण्याच्या नादामध्ये आपली उत्तरच व्यवस्थित जाणार नाही, असं नको व्हायला. फक्त स्पष्टपणे सगळी शब्द आपल्याला समोरच्या पर्यंत पोहोचावेत, एवढं जरी कमी करता आलं किंचितच तर बघा. आय कॉन्टॅक्ट बद्दल माझं थोडं सांगणं आहे की सगळ्यांकडे बघून बोला. म्हणजे मॅडमकडं समजा प्रश्न विचारलाय तर तुम्ही माझ्याकडे मॅडमकडेच बघताय, सर थोडेसे बाजूला राहत आहेत, किंवा सरांनी विचारलं तर सरांकडे माझ्याकडेच बघतायत, मॅडम बाजूला राहत आहेत. म्हणजे 2 जण फोकस होत आहेत, तिसरा कदाचित थोडा कमी फोकस होतोय. जर तेवढं आपल्याला इम्प्रूव्ह करता आलं तर करा. मला माहिती आहे तुम्ही शूज नवीन घेतलेत, त्यामुळे शूज ते घालणार आहेत, तुम्ही ब्लेझर तुम्ही घालणार आहेत, चष्मा ते काय करणार आहे? नाही घालणार. घालणारच नाही ना इंटरव्ह्यूला? नाही. मग पूर्ण विदाऊट चष्मा जाणार? हो. दिसतं प्रॉपर? हो दिसतं. दिसायला काय अडचण नाही? आणि असं डोळे खोल पेन वाटत नाही. नाही तेच विचारतो. डोळे खोल वाटत नाही. नाही नाही एवढं. असं नाही ना काय वाटत नाही नाही तुम्हाला? असं नाही. तुम्हाला फक्त इश्यू नको व्हायला नाही, नाही, दिसायचं. नाही. काय नाही हम्म, ना. हम्म. पेनचं कसं करणार? पेन कोणता लावणार खिशाला? पेन दुसरा तो एक ब्लॅक पेन. चांगला लावा फक्त हो, एखादा. हो. 50 रुपयाच्या पुढे लावा, नाही हो. तर ट्रायमॅक्स हो. लावा. आपल्याकडे आयटीचं पगार आहे, काय अडचण आहे आपल्याला? आहे का नाही? म्हणजे हे एकदमच बेसिक हा. वाटतं ना नाही पेन. आता ते त्यांनीच दिलं मला. अच्छा अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. बाकी तुम्हाला सांगायला तर हे करा बरं का, तुम्ही मला काय करा, संध्याकाळी मेसेज करा, मी तुम्हाला डीसीचे कार्य कर्तव्य जरा माझ्याकडे ज्या पद्धतीने लिहिलेत ना ते पाठवतो, किंवा मुलाखतीचा मितवा नावाचं पुस्तक आहे मार्केटमध्ये, तुमच्याकडे आहे का ते? ते निरंजन सरांचं का? हो 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 हो. ते घ्या सर जाता जाता. चालतं, मला ठीक. message करा. सर डेप्युटी कलेक्टर तुम्हाला तर माहितीच असते. नाही झालं ना मागच्या वेळेस Last time होते sir, हा. सरांनी पाठवलं होतं त्यांच्या नावावर. हा, मग ते डेप्युटी कलेक्टरची कार्य कर्तव्य थोडी मला तुमच्याकडनं अपेक्षा जास्त आहे, म्हणून चांगल्या पद्धतीने करा. प्रशासन, हा अजून काय होतंय विशाल सर, तुमच्याकडे डेटा खूप आहे आणि सांगायचं खूप तुम्हाला, पण मग पॉईंट वाईज सांगायला लागतं आपल्याला. तर म्हणजे आता तुमच्याकडे वेळ आहे म्हणून सांगतोय मी, थोडं स्पेसिफिक व्हा. म्हणजे 5 योजनांची नावं विचारली ना तर 1, 2, 3, 4, 5 विदाउट एक्सप्लेनिंग योजना. तुम्हाला जर विचारली की बाबा लाडकी बहीण समजूनच सांगा, तरच लाडकी बहीण समजून सांगा. चालेल. 5 योजना नावावर सर, पहिली बेटी बचाव बेटी पढाव, लाडकी बहीण, ड्रोन, लखपती दिदी, काय ते फक्त 1, 2, 3, 4, 5 सांगा. त्याच्या पुढे वेळ दिला तर एक्सप्लेन करा तुम्ही. नाहीतर काय होतं, समोरच्याला लक्षात राहतं की अरे 1, 2 झाले, 3 झाले, वेळ चाललाय. तर ट्राय करा की जेवढं जास्त पॉइंट वाईज प्रिसाईज होता येईल आपल्याला तेवढं. ह्याच्या पलीकडे जाऊन श्रेया सिंगल केस आहे 66 एची. बरोबर. सरांनी जे विचारलं ते श्रेया सिंगल काय केस आहे, बघा, IT चं म्हटल्यावर काय त्यामुळे तुम्हाला विचारू शकतात. थर्मोडायनामिक्सचे लॉ डायरेक्ट सांगा सर, 4 लॉ आहेत थर्मोडायनामिक्सचे, 0th लॉ, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. बरोबर. म्हणजे फर्स्ट सेंटेन्स हिट करणं. बाकी हा 70B मी जेव्हा बोललो तुम्हाला, तुम्ही स्वतः बोलले की आय सर्ट आहे त्याच्यामध्ये, तुम्ही विचारलं सांगा आर्टिकल कोणता आहे, तर तुम्ही सर 70 मध्ये आहे, पण मला एक्झॅक्ट आठवत नाही. मी सांगितलं तुम्हाला की 70B आहे, तर त्या केसमध्ये आपण आयटीचे प्रोफेशनल आहोत. तर आणि सगळ्यांनी थँक्यू सर, जे कोणी इनपुट देईल आपल्याला थँक्यू सर. असं उत्तर देताना आपल्याकडे काय प्रिपरेशन खूप हाय लेवलला झाली, म्हणजे तुमचा माझा इश्यू सेम आहे की मी कधी उत्तर सांगू असं व्हायचं मला. तर एखादा सेकंद 2 सेकंद वेट करा प्रश्न आल्यानंतर, मग म्हणजे इट इज अ काइंड ऑफ थिंकिंग पण होईल तुमचं व्यवस्थित, आणि समोरच्या प्रश्नाला थोडा रिस्पेक्ट दिल्यासारखं पण वाटेल. म्हणजे सगळीच तयारी झाली, सगळंच येते. सगळं येते, मी कधी सांगू फक्त असं तुम्ही प्रश्न विचारा, अशा लेवलला झाली आहे तयारी आपली. एखादा सेकंद 1.5 सेकंद पॉज घ्या हो. आणि मग आपण deal. त्यांना असं वाटावं की तुमचं त्यांच्या preparation- पुस्तकावर विचार करताय. हा, प्रिपरेशन खूप अल्ट्रा लेवलला आहे, म्हणजे तुम्हाला मार्क येणारच आहे, त्याच्याबद्दल आम्हाला कुठेच डाऊट नाहीये. फक्त मग आपलं कुठे इम्प्रूव्ह करायचं तर बोलण्याचं स्पीड कमी करणं, एखादा 1.5 सेकंद 2 सेकंद विचार करून मग उत्तर देणं, हेच तुमच्यासाठी सजेशन आहे. बाकी याच्या पलीकडे तर AIML, DL, डीप फेक, डीप लर्निंग, डीप वेब हे थोडंसं बघून घ्या टेक्नॉलॉजिकल टर्म्स मध्ये, आणि बी स्पेसिफिक, एवढंच. याच्या पलीकडे काही नाही. नक्की. नाही, ते प्रॅक्टिस करून आता. एकच बाकी सगळं सरांनी सांगितले. फक्त तुम्ही काही ठिकाणी जे काही आहेत असं म्हणताय, म्हणजे नावं वगैरे सांगितले ना, हे जे काही आहेत ते आहे असं नका थोडंसं, म्हणजे ते कसं होतं वेगनेस हो. खूप जास्त येतो. चालेल. म्हणजे किंवा तुम्हाला टिपू सुलतानचं तुम्ही म्हटले काहीतरी केलंय, हा ते तसं नको, म्हणजे हा जो वेगनेस आहे ना, ते टाळा. म्हणजे व्हिडिओच कळेल तुम्हाला ते काय बोलतात हा, ते. हा. हा. ते पहिल्यांदा पण काहीतरी सॅम पण जे काही आहेत तुम्ही असं काहीतरी म्हणालात, किंवा प्लेयर्सची नावं सांगताना ते जे काही आहेत जे आहे ना थोडंसं वेगनेस येतो. तर बाकी तेवढंच आहे, तर ते थोडं तुमचे काय क्वेश्चन्स वगैरे? आपल्यापर्यंत झालं, कॉन्टॅक्टच नाही मध्ये, हा, नाही. डायरेक्ट कालच आपलं शूजला बोलणं झालं. नाही व्यवस्थित आहे. बाकी काय मला
जास्त काही इम्प्रुव्हमेंट सांगायची गरज वाटत नाहीये. याचं खूपच level चं फक्त improvement. हे का सांगितले आपण की मला तुमच्याकडनं हो, अपेक्षित नाही नाही, मी संध्याकाळी पिंग कराल तुम्हाला त्यावेळेस हे करा.